सरकार माय बाप शेतकरी खूप मरणाच्या दारात आहे हो. शेतकऱ्याला आधाराची गरज आहे. कारण का माझ्या शेतकरी मायबापाचं माझ्या सगळं ह्या पावसानं हिरून नेलं. बघा सरकार मायबाप या काय आहे सोयाबीनला, काय आहे ह्या सोयाबीनला बघा, ह्या सोयाबीनला काय आहे बघा. शेतकऱ्याच्या गोट्यातले जनावरं मेले, शेतकऱ्यातल्या घरातलं वाहून गेलं. सांगा ना सरकार मायबाप शेतकऱ्यानं काय पाप केलं. सांगा ना सरकार मायबाप शेतकऱ्यानं काय पाप केलं. शेतकऱ्याच्या पाणी वावरात बुडक्या इतकालं कमरे इतकलं सगळी जमीन वाहून गेली. सांगा ना सरकार मायबाप शेतकऱ्यानं काय पाप केलं. बघा एवढं पाणी या वावरामध्ये आहे मित्रांनो. तर शेतकऱ्यानं जे सावकाराकडून कर्ज घेतलेलं कसं फेडायचं. बघा या सोयाबीन काय राहिले, सोयाबीनमध्ये काय निघणार. या सोयाबीनमध्ये सगळं पुरानं वाहून गेलं आणि पाणी खूप भरमाट पडायला लागलं. सांगा ना सरकार मायबाप शेतकऱ्यानं काय पाप केलं. बघा दैना शेतकऱ्याची ते बघा इतकाले पाय या पाण्यात चलेले आहेत, पाणी साचलेले. शेतकऱ्याने जगायचं कसं, लेकी बाईचे लग्न करायचे कसे. सांगा शेतकऱ्यानं लग्न बाळ लेकीचे कसे करायचे, काय खाऊ घालायचं. खूप भयानक स्थिती बेकार आलेली आहे. शेतकरी मरणाच्या दारात आहे. बघा बघा आहे बघा शेतकरी मरणाच्या दारात. एवढं पाणी जर वावरात असेल तर शेतकऱ्याला काय कसं पेरलेले कर्ज घेऊन पेरलं तर कसे पैसे निघायचे. शेतकऱ्यांना लेकरं बाळाला काय खाऊ घालायचं. खूप मोठा प्रश्न आहे आज शेतकऱ्याच्या पुढं. हा महाराष्ट्रातला शेतकरी खूप परेशान आहे. घरं गेले संध्याकाळचे 1-1 वाजता गावात पाणी शिरलं. बेघर झाले. कोणाची बायको मेली तर कोणाचं लेकरू गेलं, कोणाचा नवरा गेला तर त्याच्या घरात काय उरलं. खाण्यापिण्याचे वांदे. सरकार मायबाप मी सगळ्या जनतेला अपील करतो, सगळ्यांनी शेतकऱ्याला मदत करा. सरकारनं तर करावीच लवकरात लवकर शेतकऱ्याला मदत. आणि सगळ्या बांधवांनी संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला आणि विनंती करतो, सगळ्यांनी शेतकऱ्याला मदत जे घडलं ते तुम्ही तुमच्या हाताने मदत करा.